नाव ज्यांनी अखंड भारतात सध्याच्या घडीला नेलंय असा फलंदाजीचा मुळशी पॅटर्न म्हणजेच महेश नानगुडे मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम आपला अतिरिक्त खेळाडू देखील कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आपल्याला मॅच सुरू होण्याच्या अगोदर. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. हमराज मृत्युंजय टीम एका बाजूला पाहायला मिळते. केएम खराडी टीमने टॉस जिंकला. टॉस जिंकून जर पाहिलं तर निर्णय घेतलेला आहे इकडे प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. महत्वाची मॅच आहे. कार्तिक भाऊ या लवकर. प्रथमेश जाधव बॉलिंगसाठी प्रथमेश दाखल होताना पाहायला मिळतात. वार्षिक स्ट्राईकवर आहे. महत्वाची मॅच जर पाहिलं तर 6 ओव्हरच्या त्याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आजच्या दिवसातील सगळ्या मॅच 6 ओव्हरच्या खेळवल्या जाणार आहेत. मॅच लावते सुरुवात. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे केएम फायटर खराडी यांच्यातील मॅच. प्रथमेश बॉलिंगला, बॅटिंगला वार्षिक. प्रहार प्रीमियर लीग पर्व 14 महेश नानगुडे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वार्षिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महत्त्वपूर्ण मॅचला आता सुरुवात होते. सगळ्यांची उत्कंठा या सगळ्यांना या स्पर्धेची लागलेली आहे. पहिल्या दिवशी मातोश्री पुणे, दुसऱ्या दिवशी कुलकर्णी काका, तिसऱ्या दिवशी जर पाहिलं तर व्यंकटेश ऑरियर आणि कालच्या दिवशी साई कृपा पुणे अशा या संघांनी मात्र जर पाहिलं तर गाठलेली आहे बक्षीस 7 पात्र झालेले आहेत ते सगळे संघ. आणि आज कोणता संघ बक्षिसाला पात्र होणार हे आज आपल्याला इकडे पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. वार्षिक एका बाजूला आहेत. पहिला बॉल टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय. बॉल निघालाय पाठीमागे सीमारेषेच्या दिशेने. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पार 22च्या स्वरूपातील या 4 धावा. काय चेंडू टाकला होता, रॉंग ऑन होता. असं वाटलं होतं की फलंदाजाला वाटलं बाहेर जाईल, यष्टिरक्षकाला वाटलं बाहेर जाईल, तो आत आला. आणि आत आलेल्या चेंडूला फलंदाज तर तो चकला, म्हणजे त्याला देखील खेळता आलं नाही, परंतु यष्टिरक्षक देखील तो चेंडू अडवू शकला नाही. आणि इथे फलकावरती 4 बाईज मिळत आहेत. सुरुवात झाली आहे या मॅचला. त्यानंतरचा फुल टॉस, त्याच्यावर देखील प्रहार केलाय आणि बॉलला दिशा दिली आहे. जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. स्पिनर्स तुम्ही ज्यावेळेस आहात त्यावेळेस तुमचा टप्पा अतिशय अचूक असणं गरजेचं आहे. वेगवान गोलंदाजाचा टप्पा पुढे मागे झाला तर फरक पडत नाही, परंतु स्पिनरचा टप्पा जर चुकला तर तिथे विस्फोट ठरलेला असतो. आणि नशीब आहे की वासिकचा मोठा शॉट लागला नाही, कड लागली आणि त्यामुळे 4 धावा मिळाल्या. नाहीतर अशा बॉलवरती षटकारच ठोकू शकतो वासिक कधी पण. यावेळेला समोर आता ओव्हर पिच केलाय, त्याला दिशा दिलीये, बॉलला पाठवलं पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. 6. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू थोडीशी फ्लाईट टाकायचा प्रयत्न केला होता. हा चेंडू थोडा जोरात टाकला होता आणि वासिकच्या समोर चेंडू पडला तर वासिक सरळ त्याला मोठा फटका खेळू शकतो. सरळ बॅटनं वासिक इतका अप्रतिम खेळतो आणि त्यामुळे असे फटके त्याच्यासाठी फार अवघड नसतात. इथे लॉफ केला चेंडू, लॉंग ऑनला कोणालाच संधी नव्हती तिथे. दोघंही 38 सर्कलच्या आतमध्ये होते आणि तिथे सुंदर अशा 4 धावा वासिकला इथे मिळता येतं. फलकावरती 14 पोहोचतोय स्कोर. 14 धावा धाव फलकावर. एजाज कुरेशी सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. या षटकाराने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाली. 2 चौकार आले. त्याच्यानंतर जर पाहिलं तर षटकार आला. प्रथमेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. समोर वार्षिक आहेत. हा बॉल थोडासा गती कमी होती, थोडासा आतमध्ये टर्न देखील होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत आणि अशा प्रकारचं कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. एजाज कुरेशी या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे या नवोदित संघांना, नवोदित खेळाडूंना घेऊन मात्र पुढे जाण्याचं काम देखील ते नक्कीच या ठिकाणी करतील. डॉट बॉल आला. यावेळेला पुन्हा पुढे केलाय आवाक्यात आणि त्याच्यानंतर बॉलची हवाई सफर येतोय वार्षिकच्या बॅटमधून. 6.
भरपूर गुणवत्ता आहे वासिककडं. त्याचे फटके सहज सुंदर असतात, नॅचरल असतात, ते फटके नैसर्गिक दिसतात. इथं देखील बघा थोडासा शफल झाला होता, जसं बघितलं की चेंडू पुढ्यात आहे. त्यानं बॅकलिफ्टला खाली आणला आणि सुंदर असा ड्राईव्ह जो लॉंगॉनच्या डोक्यावरून उचलला होता. 20 धावा फलकावर आहेत. अखूट टप्प्याचा बॉल थोडासा मागे घेतला होता, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता खरा पॉइंटला. आणि बघता बघता पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 20 झालेली आहे आणि बिनबाद 20 धावा, एक चांगली सुरुवात नरेश सर इकडे पाहायला मिळते. जर वासिक शेखची फलंदाजी परत एकदा पुणेकरांना अनुभवायला मिळते. खरं तर हा मोठा स्टार खेळाडू आहे, पण आम्हाला देखील प्रश्न पडतो की वासिक शेख ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती का दिसत नाहीये. इतका सुंदर अष्टपैलू खेळाडू, त्याच्याकडे जो गोलंदाज आहे तो तीही चांगली करू शकतो. त्याच्याकडे वेग आहे, त्याच्याकडे स्विंग आहे, त्याच्याकडं वेगवेगळ्या प्रकारची गोलंदाजीची अश्र आहे. त्याच्यानंतर तो मॅच विनर आहे. फलंदाजीमध्ये देखील तो तितकाच प्रभावी ठरतो. पण मग मोठ्या स्टेजवरती का दिसत नाही, तर त्याने आजपर्यंत फॉर्म कुठेही सबमिट केला नाही. कारण विशेष म्हणजे IT प्रोफेशनल आहे, तो जॉब करतोय आणि जॉब करावा की क्रिकेट खेळावं या दोन याच्यामध्ये त्यानं जॉब निवडला आणि फॉर्म भरला नाही. अन्यथा तुम्हाला ISPLच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अष्टपैलू खेळाडूला निश्चित बघायला मिळाला असता आणि आम्हाला त्याला तिथे बघायला आनंद वाटला असता. भविष्यात त्यानं देखील विचार करावा. 20 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपलंय, दुसऱ्या षटकाकडे आपण चाललेलो आहोत. या वेळेला लॉफ केलाय, फटका हवेत आहे. महेश नानगुडे फसले तिकडे, बॉल हवेत आणि विकेट आलेली आहे. मोठा मासाल स्वस्तात गळायला लागला. या ओव्हरची सुरुवात जशी झाली ना, महेश नानगुडे सारखी एक मोठी विकेट आली आहे. विकेट आलेली आहे आणि एजाज कुरेशींनी पकडलेली ही कॅच आणि महत्वपूर्ण विकेट इकडे येताना पाहायला मिळते. धक्का बसला इकडे. नवीन बॅटर अथर्व येताना पाहायला मिळत आहेत. अथर्व कड पुण्याचेच खेळाडू आहेत, उरुळी कांचन परिसरातील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे अथर्व करतील. एक युवा टॅलेंट आहे आणि आज मोठ्या मंचावर खेळण्याची संधी देखील त्यांच्याकडे आहे. महेशकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु या मॅचमध्ये ते लवकर बाद झालेले आहेत. यस उभरता सितारा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. उरुळी कांचन म्हटलं तर सचिन राठोड यांची आठवण आम्हाला येते आवर्जून आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धाव फलकावर आहेत. धावसंख्या चांगली झाली, परंतु पहिली विकेट आली आणि ती सुद्धा कुणाची आली आहे तर येताना पाहायला मिळते ती विकेट महत्वाचे महेश नानगुडे. दुसरं षटक पुन्हा एकदा शिवाजी डाले, ज्यांनी मात्र पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेतलेली आहे. अथर्व कशा प्रकारची कामगिरी करतील, एक नवीन आव्हान घेऊन यावेळेला आल्या पहिलाच बॉल. काय फुटवर्क पाहायला मिळालं, लाजबाब. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4. वासिकच एका बाजूने नाही तर अथर्व कडसा थोडासा पुढे आला आणि लॉफ केला चेंडू लॉंगॉनला. काय दिमागदार फटका आहे. आज क्रिकेटचं सौंदर्य इथं विलसताना आपण बघणार आहोत. सौंदर्याची अनुभूती आपल्याला इथे मिळणार आहे, कारण तांत्रिक दृष्ट्या अत्यंत सदाबहार फलंदाज मैदानामध्ये आहेत अथर्व कड आणि वासिक शेख. चांगला फटका इकडे येताना पाहिला वेळेला फुटवर्क चांगलं होतं याही वेळेला आणि त्याच्यामुळे बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात ते यशस्वी राहिले. अथर्व कड ही स्पर्धा नवोदित खेळाडूंसाठी राहिली, दिग्गज खेळाडूंसाठी राहिली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे येताना पाहायला मिळाले. अगदी काल कर्नाटकचे खेळाडू सुद्धा आपण पाहिले. विदर्भातील खेळाडूंनी सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवलं आणि 20 व्यावसायिक संघ म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे, परंतु प्रहार प्रीमियर लीग जसजशी पुढे चालली आहे ना, चांगली कामगिरी होते. यावेळेला अल्टी पलटी स्ट्रोक खेळलाय आणि अथर्वकडे यांच्या बॅटमधून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी सुद्धा होतोय. 4 चौकार. अथर्व कड सरळ बॅटने खेळू शकतो तो, उलट्या बॅटमध्ये खेळू शकतो तो. म्हणजे तव्यावरती भाकरी भाजणं त्याला जमतंय आणि उलट्या तव्यावरती मांड भाजणं पण त्याला जमतंय, दोन्ही बाजूनं. लगातारचे 2 चौकार अथर्व आले इकडे खेळताना पाहायला मिळाले. श्रीतेज 11 चरोली पुणे म्हणजेच हमराज
बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर खराडी टीम पाहायला मिळते. याही वेळेला फटका चांगला आहे, मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आलेत, बॉलला अडवण्यात ते यशस्वी राहिले आणि तिकडे एक धाव मात्र मिळणार आहे. शिवाजी यांचं हे षटक सुरुवातीलाच विकेट घेताना पाहायला मिळाले, त्यानंतर कमबॅक करतायत. 29 वर ही धावसंख्या पोहोचवलेली आहे. मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण पाहिला. नरेश सर 115चा पाठलाग पाहिला. काल जर पाहिलं तर 94चा पाठलाग करत असताना 2 ओव्हरमध्ये 50 सुद्धा पॉवर प्लेमध्ये काल पाहिल्या, बिनबाद पाहिल्या. म्हणजे बरेचसे कीर्तिमान पाहिले. 6 चेंडू 6 षटकार देखील आपण या मैदानात पाहिले. तर 6 चेंडू आणि 6ची मॅच 2 बॉल 5 वर येताना सुद्धा पाहिली आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये खूप सारे कीर्तिमान आपण पाहिले, खूप सारी अर्धशतकं देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहेत. कमी गतीचा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न मिड ऑनला, परंतु तिकडे रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे आणि दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना 29 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, दिशा नाही योग्य देऊ शकले. कमी गतीने आलेला या बॉलचा अंदाज नाही आलाय आणि याच ओव्हरमध्ये शिवाजी यांनी घेतली आणखीन एक विकेट. धक्का बसलाय दुसरा. उंचापुरा वासिक, उंचापुरा वासिक खरं तर त्याला बाउन्सर अत्यंत आवडतो, कारण त्याच्यावरतीच तो इतका सहज लिहिलाय स्वार होतो. इथे उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता, थोडासा खाली राहिला, कमरेच्या उंचीच्या वरती आला होता आणि त्यामुळंच त्याला हात पूर्णपणे खोलता आलेले नसावेत. लेट खेळला खूप हा शॉट, वरची कड लागली आणि पॉइंट्सला एक चांगला कॅच पकडला गेला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला आणि चूक होऊ दिली नाही. वासिकचा कॅच होता तो. मोठा धक्का आहे श्रीतेज 11 अर्थातच सम्राज मृत्युंजय संघाला पहिला धक्का त्यांचा बसलेला आहे आणि वासिक शेख बाद होतोय. सुरुवात चांगली झाली आहे, धावा काही कमी नाहीये, धावा बऱ्यापैकी झालेल्या आहेत, परंतु इकडे आता ISPL बॉल ओव्हर येणार आहे. धावसंख्या 29 झाली आहे, परंतु 2 विकेट गेलेल्या आहेत. खराडी टीमचा प्लस पॉईंट आहे, त्यांनी 2 विकेट घेतल्यात आणि दुसऱ्या बाजूला चांगली धावसंख्या बनवली देखील गेलेली आहे. बॉलिंगसाठी येत आहेत सौरभ शिंदे यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील सौरभ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके देखील दाखल झालेले आहेत. एक उरळी कंचेचे पुण्याचे खेळाडू तर दुसऱ्या बाजूला रांजणगाव सांडतचे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि श्रीतेज 11 चरोली पुणे एक जबरदस्त संघ आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीतेज संघाने जिंकली होती, पहिली NB ट्रॉफी जिंकली होती, विविध स्पर्धा जिंकलेल्या आहेत आणि आज श्रीतेज 11 चरोली पुणे म्हणजे सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी पाहायला मिळते आहे. आणि यावर्षी खराडीची NB ट्रॉफी सुद्धा KM फायटर खराडी संघाने गाजवली आहे. जिंकली ना? जिंकली होती. म्हणजे दोन्ही टीम ज्या आहेत श्रीतेज आणि KM फायटर या दोन्ही टीमने NB ट्रॉफी ही सुद्धा स्पर्धा जिंकलेली आहे आणि हीच टीम होती, तोच संघ उतरवलेला देखील आहे. इकडे एजाज कुरेशी टीममध्ये अनुभवी खेळाडू ॲड होताना पाहायला मिळत आहेत. अथर्व कड युवा टॅलेंटेड बॅटर बॅटिंगसाठी. ऑप्टमच्या बाहेर थोडासा जास्त बाहेर असला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दूरवर होते फिल्डर, येत आहेत तिकडे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल दिलाय आणि जोपर्यंत थ्रो येणार 3 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावसंख्या 3 ने पुढे जाते. 32 वर धावसंख्या ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आजचा दिवस या स्पर्धेचा अगदी महत्त्वाचा. आमचे सिनियर समालोचन कारण आवर्जून प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ज्या वेळेला समालोचन सुरू केलं, ज्या काही समालोचकांचा इम्पॅक्ट आमच्या कॉमेंट्रीवर पडला त्यातील नरेश डोमे सर हे देखील त्यातलं एक नाव होतं. सीताराम चौधरी सर असतील, नरेश डोमे सर असतील, दीपक मंडले सर, प्रवीण गायकवाड सर, मनोज बेल्लेकर सर, या समालोचकांकडून खूप काही शिकायला मिळालं. चांगला बॉल टाकलाय, सन्मान दिला या चांगल्या बॉलला आणि हा अगदी महत्त्वाचा असणार आहे. ISPL बॉल ओव्हरमध्ये बरेचसे गेम चेंज झाले आणि त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये देखील या ओव्हरवर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहे. पहिल्या बॉलवर 3 आल्या खऱ्या, परंतु दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. सौरभ शिंदे हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केली आहे, पंचांनी उचलून धरली. LBWच्या स्वरूपात आली आहे इकडे विकेट आणि पंचांच्या निर्णयाला बॅटरने केलंय चॅलेंज. शुभम शेळके तिथे पहिल्याच बॉलला फेस करत होता आणि थोडासा पुढे
एक फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र यष्ट्यांच्या समोर तो सापडला. स्टंपवरती जाणारा चेंडू त्यानं पॅडनं अडवलाय, पायानं अडवलाय आणि पंचांनी इथे त्याला शिक्षा दिलेली आहे. तर त्या निर्णयाला मात्र चॅलेंज केलं जाणार आहे तिसऱ्या पंचांकडून. हे ISPL बॉल ओव्हर आहे, त्याच्यामुळे इथे जो होणारा स्विंग आहे तो स्विंग मॅनेज करणं फलंदाजांना थोडंसं कठीण जातंय. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे काय येतोय. शुभम शेळके एक नावाजलेला खेळाडू, गेल्या अनेक वर्ष ग्रामीण भागातून पुढे आलेले खेळाडू. विशेषतः मी ऋषीदादा जोरी यांना मानतो. ते जरी शहरात राहिले असतील, शहरात वाढले असतील, तरी ग्रामीण भागात चांगले खेळाडू कुठे असतील तर त्यांनी सातत्यानं त्यांना संधी दिलेली आहे. अनेक खेळाडू सातत्यानं, मग ते मावळचे असतील, मुळशीचे असतील, जुन्नरचे असतील, आंबेगावचे असतील, शिरूरचे असतील, हवेलीचे असतील किंवा दौंडचे असतील, अशा ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सातत्यानं अमराज मृत्युंजयमध्ये जागा मिळते आणि जागा बनते. काही खेळाडू आले, चांगले खेळले, त्यांना नाव मिळालं, सोडून गेले, पण हमराज मृत्युंजय सातत्यानं ते काम करतातच आहे. ते खेळाडू आणतातच आहे, क्रिकेटच्या पटलावर ते ठेवतातच आहे, त्यांना प्रसिद्ध करतातच आहे. तर हे चालूच असणार आहे आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं. त्यामुळे हा संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया ओपन असेल किंवा जिल्हा वाईज असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा असेल त्या नॉर्मनुसार ते खेळतात. क्रिकेटसाठी समर्पित असं व्यक्तिमत्व आहे ऋषीदादा जोरी. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय प्रलंबित आहे. बघूया काय घडलेले ते. स्विंग बॉल आहे, स्विंग बॉल असल्यामुळं तिसऱ्या पंचांना सुद्धा इथे बघावं लागणार आहे. त्यांना देखील लॉजिक लावावं लागणार आहे की टप्पा पडला होता त्यावेळेस स्विंग किती होता, टप्पा पडल्यानंतर त्याची दिशा काय असणार आहे. आणि इथे बघूया पंचांचा निर्णय. फलंदाज बाद आहे. हा थोडक्यात आउट स्विंगर होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ जातोय आणि यस, इनलाईन इम्पॅक्ट, विकेट हिटिंग आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा आलाय आउट, रिव्ह्यू लॉस्ट. जावं लागेल मागे शुभम शेळकेला. यस, आणखीन एक धक्का इकडे बसतोय. पहा, मॅच बॅलन्स चालली आहे. रन जरी आलेले असतील तर विकेट सुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. आणि लीगमध्ये जरी तुम्हाला एक संधी असेल, पहिलीच मॅच जिंकून आपण या मॅचमध्ये आपली पोझिशन चांगली करायची, एक खेळाडूंचा आत्मविश्वास मिळवायचा, हा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. आकाश काळे येत आहेत. पुणे शहरातीलच एक दर्जेदार बॅटर म्हणून त्यांची ओळख आहे. जोडीला युवा अथर्व कड पाहायला मिळत आहेत. परंतु सौरभ शिंदे ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, या ISPL बॉलला चांगल्या पद्धतीने हाताळण्यात यशस्वी राहिलेत. आता त्याला आपण टेप बॉल तर नाही म्हणू शकत, कारण एका बाजूने टेनिस आहे, एका बाजूला रबर अर्धा असं जॉईन केलेला हा बॉल आणि त्याच बॉलवरचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दोन्ही बाजूचं वजन हे थोडंसं वेगळंच असल्या कारणाने या बॉलला स्विंग म्हणा, त्याचबरोबर त्याचं योग्य टप्प्यावर टाकणं तेवढं सोपं नाही आहे. किंवा टप्पा पडल्यानंतर बॉल हेलकावा सुद्धा खातोय. ओ, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहिला मिळतोय. कळलाच नाही, आला कधी गेला कधी. जबरदस्त कामगिरी इकडे होताना पाहिला मिळते. सौरभ शिंदेने आपल्या टीमचं कमबॅक केलंय. 32 धावा धाव फलकावर आहेत. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. एका मागोमाग एक चांगले चेंडू टाकले जात आहेत. पहिल्या बॉलवर 3 रन आल्या, त्यानंतर जर पाहिलं तर डॉट, विकेट, डॉट, म्हणजे मागील 3 बॉलवर एकही रन आलेली नाहीये. थोडासा दबाव निर्माण केलाय खराडी टीमने इकडे. आता चरोली टीमच्या विरुद्ध काय टर्न करताना पाहिला मिळाले. बॉलला हेलकावा देखील पाहिला मिळाला. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सौरभ, यावेळेला टप्पा पडतोय परंतु बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. ISPL बॉल ओव्हर आणि जबरदस्त कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. या स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. सगळ्या गोष्टींची पूर्तता सचिन सरांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केलेली आहे. खराडी विरुद्ध चरोली. हो, आई बॉल जर पाहिलं तर यावर देखील थोडंफार अपील होताना पाहिलं मिळालं. पंचांवर त्याचा प्रभाव नाही पडलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा एकदा 1 पुढे जात असताना पाहिलं मिळेल. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इकडे दाखवलं जात आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आजचा दिवस या स्पर्धेसाठीचा महत्त्वाचा आहे. साखळी पद्धतीचा मॅचेसचा हा शेवटचा दिवस आहे. उद्या नॉकआउटच्या मॅचेस पाहायला मिळतील. शेवटचा दिवस आहे उद्या. लागल्यानंतर बॅटला तो
यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर ढकलण्यात यशस्वी राहिले. थर्डमॅनच्या फिल्डर येत आहेत तिकडे, तोपर्यंत 1 रन मिळेल. चांगलं षटक राहिलं. या षटकात विकेट सुद्धा आली आणि फक्त 6 रन आल्या. नरेश सर, पहिल्या 3 ओव्हरनंतर 35 झालेल्या, 3 विकेट आल्या, काय म्हणाल? पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, दुसऱ्या 2 षटकांमध्ये फक्त 15 धावा आलेल्या आहेत. विशेषतः मी आता कौतुक करेल सौरभ शिंदेचं. त्याने ज्या प्रकारे बॉल हाताळला, खूप कमी गोलंदाज असे आहेत की ज्यांनी आउट स्विंगर टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि डाव्या हाताचा गोलंदाज नेहमी फलंदाज त्याच्या अगेन्स्ट फेस करत असताना असं वाटतं की चेंडू तो बाहेर जाणारा असणार आहे, म्हणजे जो ऑफ कटर लेग कटर टाकतो आणि यावेळेस सुद्धा लेग कटरच टाकेल असा अंदाज असावा फलंदाजांचा, कारण त्यामुळं आत येणारे चेंडू हे उजव्या हाताच्या फलंदाजांना खूप कठीण गेलेले आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघा की चेंडू टाकताना लाल बाजू आणि पिवळी बाजू ही बाजू कंप्लीट दिसत होती. मी जर आमचा आवाज ऑपरेटरपर्यंत पोहोचत असेल तर मागच्या षटकातले काही आपण रिप्ले जर स्क्रीनवरती प्ले केले तर प्रेक्षकांनाही कळेल की स्विंग कसा टाकायचा असतो. ज्यावेळेस आम्ही इतर गोलंदाज बघतो त्यावेळेस तो कुठेतरी हलताना दिसतो, बॉल लाल पिवळा कलर कुठेतरी हलताना दिसतो, पण सौरभ शिंदे टाकत होता ना तो सरळ जात होता. लाल कलर एकदम सरळ होता, पिवळा कलर सरळ होता आणि चेंडू त्यामुळे टप्पा पडायच्या अगोदर जो हवेत स्विंग मिळत होता त्याला, टप्पा पडल्यानंतर तो झपकन आतमध्ये येत होता. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी तो खूपच अवघड होता. म्हणजे मला इरफान पठाणच्या गोलंदाजीची आठवण आली, ज्या प्रकारे तो गोलंदाजी सौरभ शिंदे करत होता. तर असे चेंडू खूप कमी वेळा गोलंदाज बघतात, असे गोलंदाज मिळतात आणि सौरभने त्यामुळंच मोठे फटके खेळू दिलेले नाहीत. आणि मला माहिती कळते की तो लेदर बॉल क्रिकेटचा बॉलर आहे, तरीच म्हणलं की चेंडू सरळ तसा जाणार नाही. आणि गोलंदाजांना मी तर ॲडवाईस करेल गोलंदाजांना की तुम्हाला जर टेप बॉल हाताळायचा आहे ना तर तुम्ही लेदर कोचकडे मार्गदर्शन घ्या. तिथे तुम्ही काही काळ सराव करा, कसा बॉल टाकायचा असतो, कसा सीमवरती कसा टाकायचा असतो हे जर कळलं गोलंदाजाला कुठलाही पण, कारण हा बॉल आपोआप स्विंग होतोय, टेप बॉल जो आपोआप स्विंग होतोय, त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. जो सीम पकडून टाकतो बॉलर, तो बॉलर हा बॉल खूप खूप चांगल्या प्रकारे वळवणार आहे. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतो, झाली आहे 3 विकेट माघारी परतताना पाहिला मिळालेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 ची आता सुरुवात होईल. शोएब सिसोदिया यांना पण पाहतोय, बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिला मिळत आहे. थोडासा दबाव मागील ओव्हरमध्ये पाहिला मिळाला. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे, पाहूया काय होईल. हो, 3 ओव्हरचा, कारण 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि या पुढील डावासाठी जाऊयात नरेश डोमे सरांकडे. चौथं षटक शोएब सिसोदिया मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती. श्रीतेज पुणे संघ फलंदाजी करतोय. श्रीतेज हमराज मृत्युंजय पुणे संघ सातत्यानं सचिनजी तापकीर सर असतील किंवा ऋषीदादा जोरी सर असतील यांनी क्रिकेटला मोठं केलेलं आहे, पुण्यातलं क्रिकेट मोठं केलेलं आहे. वाह, फटका खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि आता परतावं लागेल इथे अथर्व कडला. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरून समोर खेचायला गेले, थोडंसं लांबून खेचायला गेले, त्याच्यामुळे ते टायमिंग नाही होऊ शकलं आणि एक चांगली कॅच तिकडे पकडली गेली आहे. आणखीन एक विकेट. आता श्रीतेज थोडंसं स्ट्रगल करते, धावसंख्या पाहिजे. 6 ओव्हरची जरी मॅच असेल, कालपर्यंत आपण 7 ओव्हरच्या मॅच जरूर पाहिल्या होत्या, परंतु एक 75-80 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असेल आणि त्या कराव्या लागणार आहेत. नो डाऊट त्याच्याही कमीमध्ये मॅच रंगू शकते, परंतु एक चांगलं आव्हान ठेवावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ त्याला या मैदानाचा अनुभव आहे त्यांना सुद्धा. राजू पाटे नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुरुवातीला ज्यावेळेस राजू पाटे आलेला मृत्युंजय संघामध्ये त्यावेळेस तो काही सामने कन्फ्यूज होता, पण त्यानंतर तो ग्रेट फिनिशर झाला. शेवटी यायचा 6 बॉल 20 असेल, 6 बॉल 25 असेल किंवा त्याला असंच टार्गेट मिळायचं आणि त्याने तो करून द्यायचा. फिनिशरची भूमिका अप्रतिम तो वठवायचा. मग बॉलिंगला आला तरी सुद्धा अवघड मॅच काढून द्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याचं स्थान पक्क होत गेलं. आता त्याला पाहिजे तो क्रमांक मिळतो. आणि इथे पहा विकेट्स कशा पडलेल्या आहेत. फॉलोअप विकेट आपण स्क्रीनवरती बघू शकतो. प्रथम स्पोर्ट्स मीडियाची खासियत आहे की ते कॉमेंटेटरला सतत बिझी ठेवतात. यस, इथे 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 कनेक्शन नाहीये. चेंडू बाहेर होता, थोडासा लॉफ करायचा प्रयत्न होता आणि पूर्णपणे तो मिस झालेला आहे.
देखील चेंडूची हरकत करता येते. थोडासा एक लेग कटर, डाव्या हातासाठी लेग कटर, वास्तविक तो ऑफ कटर असतो. इथे पुन्हा एकदा बोट फिरवली होती, पुन्हा उजव्याच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा निर्धाव. काय गोलंदाजी आहे शोएब सिसोदिया, लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव. कमालीचा गोल. खूप कमी गोलंदाज आहेत की जे लिमिटेड ओव्हर्समध्ये मेडन ओव्हर टाकू शकतात. विशेषतः T20 क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर तुम्हाला खूप कमी, रेअर बघायला मिळतात. ती दुर्मिळ घटना असते. पूर्वी षटकार ठोकणं ही दुर्मिळ घटना असायची. म्हणजे ज्यावेळेस आम्ही 92-93 ला बघायचो, एका अख्ख्या टुर्नामेंटमध्ये एकही षटकार नसायचा. आता आपण बघतोय की चौकारांपेक्षा षटकारांची संख्या जास्त आहे. आणि त्यामुळं अशा गोलंदाजांचं महत्व देखील मोठं असतं. पुन्हा निर्धाव चेंडू. इथे पाहायचंय जो लेग कटर आहे डाव्या हातासाठी, पायावरून चेंडू बाहेर जातोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांची फलंदाजी सुद्धा, त्याला सुद्धा ऍडजस्ट करावं लागणार, त्याचा स्टान्स ऍडजस्ट करावं लागणार आहे. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठे जातोय ते बघावं लागणार आहे. तेव्हा लक्षात येणार आहे की आपण कसं खेळलो पाहिजे. मला आठवतंय की PTPL स्पर्धा पुण्यामध्ये सुरू होती, त्यावेळेस केदार जाधव तिथे आले होते. त्यांनी एक सल्ला दिला होता टेनिस बॉल क्रिकेटला, तुम्ही काय करता की टप्पा बघताना बॅट फिरवता, तसं नका करू. बॉल बॅट पर्यंत येईपर्यंत बघा, बॉलचा टप्पा कसा पडतोय, तो कुठे उसळतोय, कुठे जातोय हे बघा, मग शॉट खेळा. यस, इथे थोडासा डाव्या यष्टीवरती जाणारा चेंडू होता. सरळ बॅटनं खेळला, लॉंग ऑनला 1 धाव मिळाली या षटकामध्ये. आणि फलकावरती धावा 36 आहेत. षटक पूर्ण झालेला आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय गोलंदाजी आहे. वासिक मैदानामध्ये होता, धाव फलकाला अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की पाश्चिमात्य रस्त्याच्या गुळगुळीत रस्त्यांवरून पोर्शे किंवा फेरारी चाललेली आहे, असा धावफलक चाललेला होता. आणि वासिक बाद झाला. आमच्या मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एखादी 2 व्हीलर चाललेली आहे की काय असं वाटायला लागले आता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अप्रतिम गोलंदाजी. जी काही इकडे जे काही कमबॅक केलंय, लाजबाब राहिलंय बॉलर्सनी. परंतु अजूनही 2 ओव्हर आहेत आणि या 2 ओव्हरमध्ये मात्र आता बॅटिंग करावी लागणार आहे. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघही तेवढाच बलवान आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इकडे चांगली कामगिरी करावी लागणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. या पद्धतीने मागील षटक टाकलं होतं. प्रत्येक चेंडू मात्र विचारपूर्वक टाकला होता. ऑप्स्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पहिले 2 बॉल तर तिकडेच राहिले. त्यानंतर देखील जर पाहिलं तर ऑप्स्टमच्या बाहेरच बॉल ठेवण्याचा प्रयत्न. राजू पाटे यांच्या विरुद्ध एका रणनीतीने बॉलिंग केली. नॅचरली त्यांच्यासाठी बाहेर जाणारे बॉल, कटरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला आणि त्याचा फायदा देखील त्यांना होताना पाहायला मिळाला. वासिक शेखनं थोडा आयदोस घातला होता. धावफलक वेगाने वाढवला होता. पण त्यानंतर नियोजनपूर्वक KM फायटर खराडीचं कौतुक करावं लागेल. ही जी टीम आहे ना, ही टीम फक्त खराडी वडगाव शहरी म्हणजे तो एरिया वाईजचा संघ आहे पूर्णपणे. NB ट्रॉफीमध्ये त्यांनी त्यांचेच खेळाडू बऱ्यापैकी आपल्या संघात घेतले होते आणि त्यांनी फायनल मारली होती. त्याच्यानंतरच्या टुर्नामेंट्समध्ये सुद्धा ऑल इंडिया ओपन असेल किंवा इतर स्पर्धांमध्ये हीच टीम खेळते आणि ही टीम भल्यांना चकित करते. ते जायंट किलर आहे. पुणे शहरामध्ये अशा एका अजून तगड्या टीमचा उदयस्तू झालेला आहे. कमालीची बॉलिंग, कमालीचं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळतंय KM फायटर्स कडून. खूपच बाहेर टाकला चेंडू हा. राहुल यादव आणि जाधव हे वेगळे नाहीतच आहे. काही लोक यादव तसेच राहिलेले आहेत. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर यादवांचा जाधव झालेले आहेत. अनेक ठिकाणी आता आपल्याला इतिहास बघायला मिळतो. पण इथे यादव आहेत. राहुल यादव स्क्वेअर लेगला फटका, ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. डीप वरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो थोडासा कमी पडतोय. अजून थोडासा पुश करायला पाहिजे होता. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तसं झालेलं नाही. राजू पाटीलला 2 धावा मिळतील. फलकावरती 39 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. थ्रो टेनिस क्रिकेटमध्ये थ्रो खूप चांगले दिसतात, आपल्याला बघायला मिळतात. एकदम स्टंपच्या जवळ येतात, फ्लॅट येतात, जोरात येतात. राजू पाटेसाठी उजव्या यष्टी बाहेरचे चेंडू थोडेसे अवघड ठरतायत. प्रत्येक वेळेस गोलंदाजाने त्याला थोडंसं हैराण करून ठेवलेलं आहे, थोडंसं परेशान केलेलं आहे. आता त्यांनी वाईडची मागणी केलेली आहे. 2 DRS मिळणार आहे प्रत्येक संघाला. इथे राहुल यादवचा चेंडू बाहेर आहे, कक्षेच्या बाहेर आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात तिसऱ्या पंचांकडून ते तपासून घेतलं जाईल, मग तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 39 धावा, 4 गडी बाद.
डिलिव्हरी शफल असाल तुम्ही तर तुमचा रीच वाढतो. त्यामुळं रिलीज पॉइंट महत्वाचा आहे. तुम्ही ज्यावेळेस फटका खेळता ती पोझिशन महत्वाची नाहीये. तर रेफरल मला वाटतं दोन्ही संपलेत बघा. फलंदाजी करणाऱ्या संघाचे दोन्ही रेफरल संपलेले आहेत. यापुढे त्यांना कुठलाही रेफरल नाही. अजून 10 चेंडू त्यांना खेळायचे. राजू पाटे आज फॉर्म मध्ये नाही. या खेळाडूने भरपूर चमत्कार केले. लागोपाठ 6 षटकार किंवा 10 बॉलमध्ये अर्धशतक अशा वगैरे नाही ते पराक्रम त्याने केलेले आहेत क्रिकेटमध्ये. यावेळेस चेंडू शरीरावरती आदळलेले. आज फॉर्म नाहीये. आणि चंदू सर आपल्याला नेहमी बघायला मिळतं की खेळाडूंचा प्रवास असतो, त्यांना पुरेशी झोप मिळत नाहीये. बऱ्याच वेळा ड्रायव्हिंग स्वतः करावी लागते. 300 400 किलोमीटरचा प्रवास करून कधी कधी पोहोचावं लागतं. त्यामुळं आणि तरी देखील आपला फिटनेस कायम ठेवायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे. त्यामुळं कधीतरी असा एक दिवस येतो की त्या दिवशी तुमची बॅट चालत नाही, बॅटमध्ये बॉल व्यवस्थित कनेक्ट होत नाही. राजू पाटे आज त्याच प्रसंगातून कदाचित जात असावा. इथे कनेक्शन झालेलं आहे. ओढून घेतलेला चेंडू, एलिव्हेशन जास्त होतं, लांबी देखील चेंडूने कव्हर केलेली आहे आणि राजू पाटेच्या बॅटमधून एक शानदार षटकार येतोय. वा, राजू थोडेसे स्ट्रगल करत होते, परंतु या बॉलवर मारलेला षटकार त्यांनाही आत्मविश्वास दिला आणि टीमची धावसंख्या सुद्धा 6 ने वाढवताना पाहायला मिळत आहेत. लांबून खेचला, भले हाई बॉल त्याच वाईड लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडनं सुद्धा खेचलाय सीमारेषा पलीकडे. बघूया कनेक्शन मिळालंय का काय. पण पुन्हा एकदा एक डॉट बॉल येणार आहे. गुड लेंथवर टाकला होता, थोडीशी उसळी मिळवली चेंडूनं आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा धावा नाहीत. 45 वर स्कोअर थांबलेला आहे. या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. राहुल यादवचा एक वाईड त्याच्याकडून आलेला आहे. पण डॉट बॉल बघा, 3 डॉट बॉल आहेत. क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर होता, थोडा चपल होता आणि त्याला निश्चित प्रकारे तो फटका कनेक्ट करणं खूप कठीण गेलं. खूपच खाली टाकला होता चेंडू आणि इतक्या उंचापुऱ्या फलंदाजाला या चेंडूवरती स्वीप खेळणं निश्चित कठीण आहे. राजू पाटे बाद. राजूसाठी एक प्लॅनिंग करून बॉलिंग केली या टीमने. सातत्याने ऑप्टमच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. भले वाईड जर गेला तरी चालेल, परंतु वाईड लाईनवर करण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत ते करत होते, परंतु एक बॉल आताचा अगदी वाईड लाईनवर बॉल होतोय म्हटल्यानंतर ते सुद्धा शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नातच होते आणि अशा वेळेला टाकलेला यॉर्कर तो मात्र त्या पद्धतीने खेळण्यासाठी असमर्थ राहिले राजू आणि बाद होत आहेत, बोल्ड आउट होत आहेत, माघारी परत आहेत. परंतु इकडे अजूनही एक ओव्हर बाकी आहे. नरे सर 45 झाल्यात आणि कुठेतरी किमान 15 तरी पाहिजेत. 15-20 जर इकडे आल्या तर फाईट होऊ शकते, परंतु त्या 15 तरी घ्याव्याच लागणार आहेत कमीत कमी. हो निश्चित आहे. जर फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचायचं असेल तर 15 धावा निश्चित गरजेच्या असतील. 5 षटकामध्ये 9ची सरासरी 45 धावा या खेळपट्टीवरती, जिथे गवत बऱ्यापैकी कमी आहे, जिथे 50 मीटरची बाउंड्री आहे, जिथे 10x बॉल आहे, अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थिती ज्या आहे फलंदाजांच्या बाजूने आहेत आणि त्यामुळे तिथे तुम्हाला 14-15चा ॲव्हरेज पाहिजे. तुम्हाला जर विजयाची शक्यता निर्माण करायची असेल तर किंवा विजयाची खात्री निर्माण करायची असेल तर. पण फक्त 9 धावांची सरासरी आहे. हा स्कोअर या खेळपट्टीवरती विजयासाठी पुरेसा ठरणार नाही. तर अधिक काही धावा या षटकामध्ये निश्चित डेथ ओव्हरमध्ये आणावा. आकाश काळे एक चांगला फलंदाज आहे. त्याबरोबर आता नवीन फलंदाज त्याच्या सोबतीला दाखल झालेला आहे शोएब. शोएब सिसोदिया गोलंदाज आहे. खरं तर मागचं षटक काय टाकलं होतं शोएबनी. फक्त 1 धावाने 1 विकेट. धावा अडवल्या होतात. इथे आता परत शोएबला दुसऱ्या षटकासाठी आणलेलं आहे. शेवटचं षटक त्याच्याकडून टाकलं जाणार आहे. आकाश काळे आणि त्याच्या सोबतीला ऋतिक गजर. ISPL मध्ये यावर्षी ऋतिक गजरला संधी मिळाली, परंतु मैदानामध्ये प्रत्यक्षात खेळायला त्याला फारसा चान्स मिळाला नाही. या खेळाडूची गुणवत्ता आहे. परत तुम्ही त्याला प्रेसिडेंट कपमध्ये देखील बघितलं होतं आणि आता तुम्ही प्रहार प्रीमियर लीग मध्ये देखील ऋतिक गजरला बघणार आहोत. धावांचा गजर तो करेल का, की काळ्यांचा आकाश चेंडूला आकाशात फेकून देईल? नाही देऊ शकला. चेंडू आकाशामध्ये, चेंडू हातामध्ये आणि आकाश काळे बाद. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते शोएब यांची. पहा, त्यांनी गतीवर देखील कंट्रोल ठेवलाय. शेवटचा ओव्हर आहे म्हटल्यानंतर मोठे फटके अपेक्षित आहेत आणि ते खेळत असताना बॅटचा फ्लो अगदी वेगवान असतो. अशाच वेळेला थोडासा कमी गतीचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्यामध्ये आकाश फसताना देखील पाहायला मिळाले होते.
कमी गतीच्या या बॉलला योग्य दिशा नाही देऊ शकले आणि शोएब यांचं यशस्वी षटक या अगोदरही पाहायला मिळालं आणि आताही पाहायला मिळतच आहे. आपण हे म्हणतोय की ऋतिक स्ट्राईकला कधी येणार, परंतु मनोज साठे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. रनची आवश्यकता सध्या श्रीतेज 11 चरोली पुणे मृत्युंजयला आहे. बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. या प्रत्येक खेळाडूंचा एक वेगळा क्लास आहे, एक वेगळा दर्जा आहे आणि त्यामुळंच इतके वर्ष ते श्रीतेज, इतके वर्ष ते मृत्युंजय पुणे संघाचं प्रतिनिधित्व करतायत. पण आज वासिक शेख वगळता कुठलाही फलंदाज त्याचा परफॉर्म देऊ शकला नाही, त्याचा परफॉर्मन्स, त्याचा क्लास दाखवू शकला नाही. महेश नानगुडे लवकर बाद झाला. त्याच्यानंतर मैदानामध्ये आलेला शुभम शेळके फार काळ तोही लगेचच बाद झाला. अथर्व कडनं काही प्रमाणात प्रतिकार केला होता, सुरुवात दिली होती, परंतु वासिक शेख बाद झाल्यानंतर अथर्व कडची बॅट सुद्धा धावा आणू शकलेली नव्हती. पाठोपाठ फलंदाज बाद होत चाललेले आहेत आणि 6 गडी गमावलेले आहेत. 45 धावा, जिथे पहिल्या षटकामध्ये आम्ही 20 पाहिल्या होत्या तिथे आता 6वं षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या त्यानंतरच्या 4 षटकांमध्ये मात्र 25 धावा आलेल्या आहेत. यावरून केएम फायटर्सने कसं अडवलेलं आहे त्याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. पाहायचंय थेट टेस्टांचा वेध होण्याची आवश्यकता होती तिथे, पण नाही लागणार चेंडू स्टम्प्सला. इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 46 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्रीतेज पुणे संघ थोडासा फाईट करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि त्याच्यानंतर एकदम परिस्थिती अशी खालावलेली आहे. हा एक उलटफेर आहे, उलथापालत आहे, मोठी उलथापालत झालेली आहे. केएम फायटरच्या क्षेत्ररक्षक विशेषतः गोलंदाजांचं मी कौतुक करेन, कारण डॉट बॉलची संख्या खूप जास्त आहे आणि विकेटला जन्म देणारे चेंडू त्याने टाकले, विकेट प्रोड्यूस करणारे चेंडू त्याने टाकलेत आणि त्यामुळंच ते आता ड्राईव्ह सीटवरती आहेत. रिव्हर्स खेळायचंय ऋतिक गजरला, मात्र पुन्हा कनेक्शन नाहीये. टायमिंग संपलेला आहे. 35 मिनिटांची वेळ होती, ही वेळ संपलेली आहे. मला वाटतंय माफ करा 6 षटकांचा सामना आहे, इथं 30 षटकांची वेळ आहे. थोडीशी पहिली मॅच आपली गडबड होणार आहे आज. 46 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शोएब सिसोदिया गोलंदाज अप्रतिम आहे. आज भन्नाट वेग आहे त्याच्याकडे, स्विंग आहे त्याच्याकडे. जो कटर गोलंदाजी करतोय तो त्याने फलंदाजांना भंडावून सोडलंय. त्यानं पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली होती, तिथे 5 डॉट होते. या षटकामध्ये अजून 1 धाव दिलेली, ते 2 डॉट आहेत. एकूण 7 बॉल डॉट टाकलेत त्यानं एकूण 9 चेंडूंपैकी. नाही कनेक्शन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी आहे, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. 46 धावा 6 गडी बाद. 6वं आणि शेवटचं षटक सुरू आहे. हे डेथ ओव्हर होतं. आपल्याला असं वाटलं होतं की इथे चांगले फटके येऊ शकतात. ऋतिक गजर 2 चेंडूमध्ये खातं खोलू शकलेला नाहीये. मनोज साठेने 1 धाव काढून तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. लक्ष वेधून घेतलेलं आहे. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये केएम फायटरच्या खराडीच्या शिलेदारांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. मृत्युंजय पुणे संघ हा दमदार संघ आहे, पूर्ण व्यावसायिक संघ आहे. या संघाच्या समोर एवढं मोठं आव्हान निर्माण करणं किंवा त्यांना रोखणं हे खूप कठीण होतं, कारण सुरुवात 2 षटकामध्ये 29 होती, एका षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 9, 29 होत्या आणि तिथून पुढे आता पहा मात्र 47 आहे. तर 18 धावा काढलेल्या आहेत पुढच्या 23 चेंडूमध्ये. शेवटच्या 23 चेंडूमध्ये फक्त 18 आलेले आहेत. मनोज साठे स्ट्राईक एंडवरती. शेवटचा चेंडू या डावातला 47 लॉस ऑफ 6. श्रीतेज. तर यानंतरची लढत इथे होणार आहे आणि मी विनंती करतो दोन्ही संघांना आपण टॉससाठी या. येस पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकातून अजून 4 डॉट. एकूण 2 षटकामधून 10 डॉट बॉल येत आहेत. या षटकात 4, मागच्या षटकामध्ये 5, 9 डॉट बॉल आलेले आहेत शोएब सिसोदियाचे आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या, 2 विकेट काढलेले आहेत. काय गोल, विशेष म्हणजे चंदू सर डेथ ओव्हर त्याने हाताळलेले, कमालीचा गोलंदाज.
वा, त्यांनी अशा ठिकाणी पिचिंग केली आहे म्हणजे जी हिरवळ ज्या ठिकाणी आहे बऱ्यापैकी त्या स्पॉटवर देखील पिचिंग करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. खेळपट्टीचा फायदा देखील त्यांनी घेतला आणि लाईन अँड लेंथ प्रॉपर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. 47 झाल्यात, 48 करायचा आहे. क्रिकेट एक डाव नाही तर 2 डावांचा खेळ आहे. याही परिस्थितीमध्ये मॅच रंगू शकते, परंतु पाहूयात त्यासाठी विकेट घ्याव्या लागतील ज्यावेळेला खराडी बॅटिंगला येईल. परंतु पाहूयात टॉस होणार आहे आणि टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज व्हा. नाणेफेकीसाठी लक्ष करिअर अकॅडमी नागपूर विरुद्ध आकाश 11 कोकण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्समध्ये या. तिथे आपल्या समेत उपस्थित असतील कोकण दुनिया मांडला तुम्ही इकडे मांडला विदर्भाचे प्रतिथयश समालोचक आज आपल्या समेत उपस्थित आहेत. ओम सोनवणे सर ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहतील. इंडिया कपचा दौरा करून ते आलेले, सातत्यानं मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. विशेष म्हणजे ते रेडिओ जॉकी आहेत आणि क्रिकेटच्या समालोचनाच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेटचे सामने अक्षरशः जिवंत करतात, प्रेक्षकांच्या काळजामध्ये घेऊन जातात. ओम सोनवणे सर आपल्या समेत आहेत. लक्ष करिअर अकॅडमी नागपूर विरुद्ध आकाश 11 कोकण अशी लढत इथे होणार आहे. दोन्ही संघनायकांना विनंती करतो आपण तिथे थांबा आणि लगेच टॉस कंप्लीट करा. हॅलो, धन्यवाद समालोचन कक्ष. तर आकाश 11 पुणे आणि लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी लगेच या ठिकाणी पोहोचायचं आहे.
एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहोत. ज्या ठिकाणी वाशिक शेख पुन्हा आता बॉलिंगसाठी आलेत आपल्या टीमसाठी. सलामीची जोडी सौरभ शिंदे आणि रोहन पवार दाखल झालेले आहेत फलंदाजीसाठी. विजयासाठी 48 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु ही क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. जर सुरुवातीला काही विकेट आल्या तर दबाव चरोली सुद्धा निर्माण करू शकतं, परंतु काय बॉलिंग केली आहे. ठीक. यस सर. नमस्कार क्रीडा रसिको, आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ पुण्यनगरी सिंहगडच्या या क्रिकेट मैदानावर सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ज्या ठिकाणी प्रहार प्रीमियर लीगचं 14वं पर्व आपण पाहत आहोत आणि ऑल इंडिया ओपन गटाचा आजचा एक महत्वाचा आणि लीगचा शेवटचा दिवस मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण तयार आहोत. एका बाजूला आकाश 11 कोकण तर दुसऱ्या बाजूला लक्ष करिअर अकॅडमी पुणे. एका बाजूला मराठवाडा आणि विदर्भाचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला कोकणातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला कॅप्टन निन्यूज, एका बाजूला कॅप्टन निखिल पारवे आणि टॉस साठी शरद सर आपल्यामध्ये आहेत. टॉस होतोय आणि कॉल असणार आहे कोकण संघाचा. सचिन ढवळे फाउंडेशन कॉल अँड सचिन ढवळे अकॅडमी या ठिकाणी आलेला आहे. टॉस जिंकलाय इनुस यांनी, अर्थातच लक्ष्य करिअर अकॅडमी पुणे या टीम ने. इनुस टॉस जीता है और टॉस कितना इंपॉर्टेंट था? पहला मैच था, टॉस तो बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट था और जिस तरह से सोचा था टॉस जीतने के बाद में जो बॉलिंग करेंगे इंशाल्लाह, और टॉस अगर हारते भी तो बैटिंग के लिए रेडी थे, बट ज़्यादातर बॉलिंग के पे फोकस था तो बॉलिंग करेंगे. बॉलिंग का डिसीजन आज पूरा मराठवाड़ा और विदर्भ इस मुकाबले को देखने वाला है. मराठवाड़ा और विदर्भ की एक टारकास्ट आज इस मैच में देखने वाले मिलेगी. तो क्या उम्मीद है कप्तान के तौर पर टीम की ओर से? उम्मीद तो अच्छा है. फर्स्ट टाइम सारे लोग बच्चे लोग खेल रहे हैं, सब अलग अलग तरफ से खेलते थे. आज एक बार फिर से मौका दिया सर ने कि फर्स्ट टाइम सब एक होकर आए हैं, तो कोशिश करेंगे कि इस बार कुछ अच्छा करके जाए इधर से. बिल्कुल अच्छा हो, यही हम कामना करते. ढेर सारी शुभकामनाएं. निखिल, टॉस किती महत्वाचा होता या मॅच मध्ये? टॉस तर महत्वाचा असतोच, पण ठीक आहे आता बॅटिंग आले. किती धावा ज्या डिपेंडेबल असू शकतात? जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. नक्कीच कोकण 11 टीम, आकाश 11 या मैदानावर खेळताना पाहायला मिळते आहे. भारतभरातल्या अनेक स्पर्धा आपल्या टीम मधील काही खेळाडू खेळलेत, तर काय मेसेज द्याल टीमला? टीम तर आम्ही बहुतेक तर प्लेअर आम्ही महाड साईडचेच आहे, महाड कोकणातलेच आहे, चिपळूण मधले आहेत काही. चांगला खेळ करायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द व्हेरी बेस्ट आपणा सुद्धा या मॅच साठी. तर प्रेक्षको, न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स. टॉस जिंकत असताना या लढतीमध्ये लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघाने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगचं निमंत्रण आहे आकाश 11 कोकण या टीमला. योगेश पेनकर ही स्टारकास्ट आज खेळताना पाहायला मिळेल. अगदी काही क्षणात हा सामना आपल्या समोर येईल. तत्पूर्वी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या डावाचं धावतं समालोचन आणि हा सामना रंगतदार करण्यासाठी जाऊयात समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे अलंकारिक शब्दाचा खजिना अर्थात आमचे मार्गदर्शक नरेशजी ढोमे सर आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक चंदूजी शेटे सर जुळतात कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओ टू कॉम बॉक्स. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे पकडली गेली आहे कॅच. पहिली विकेट आली आहे आणि 15 धावांवर पहिला धक्का सुद्धा बसताना पाहायला मिळतोय. बघता बघता पहिली ओव्हर संपली सुद्धा. 15 धावा म्हणजे चांगली सुरुवात. पहिल्या डावामध्ये 20 झाल्या होत्या, या डावात 15 झाल्यात, परंतु एक विकेट आली आहे, ही महत्वाची असेल. नरेश ढोमे सर, एक चांगली सुरुवात, काय म्हणाल? निश्चित एक जबरदस्त सुरुवात. अखेर विकेट मिळालेली आहे, पण धावा ज्या रोखायच्या आहेत. आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये 20 होत्या, त्यानंतर ज्या पद्धतीनं रोखलं होतं म्हणजे ब्रेड कापण्याच्या सुरीनं नारळ फोडण्यासारखं अवघड होतं इथे मृत्युंजयला रोखणं, पण हे करून दाखवलं के एम फायटर्सने. आणि आता ज्यावेळेस सुरुवात झाली होती, मोठे फटके आलेले आहेत, मोठ्या धावा आलेल्या आहेत, विकेट पडलेले, इथून पुढे काही चांगले संकेत आले तर मला वाटतं मृत्युंजय श्रीतेश संघ या मॅचमध्ये परत येऊ शकतो. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट माघारी परतली आहेत. एजाज कुरेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. इम्पॅक्ट म्हणून मात्र समीर जगताप, ऋतिक गजर यांच्या जागी इम्पॅक्ट म्हणून समीर जगताप. गेल्या काही वर्षात या खेळाडूच्या बॉलिंगची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि एक आघाडीचा गोलंदाज म्हणून सध्या चर्चा आहे या खेळाडूची, या टीमसाठी. श्रीतेज 11 चरोली पुणेसाठी म्हणजेच हमराज मृत्युंजयसाठी. तर दुसऱ्या बाजूला खराडीची टीम पाहायला मिळते के एम फायटर.
पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेरून खेचायला गेले. समीर जगताप विकेट टेकर बॉलर आहेत आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर घेतलीये विकेट. पहिलं षटक दोन्ही फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी कदाचित वरदान असावं, परंतु त्यानंतर काय घडतंय, एका पाठोपाठ एक विकेट पडतायत आणि पुढची 5 षटकं खेळणं अवघड आहे हे आता एव्हाना आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे. विकेट आलेली आहे. ऋषी जोरे यांनी पकडलेली एक चांगली कॅच देखील पाहायला मिळते. यष्टाच्या पाठीमागे खूप चांगली कामगिरी करतात, टीमचं नेतृत्वही करतात आणि आता ओमकार जगदाळे आलेले आहेत, प्रथमेश जाधव यांच्या जागेवर आलेले आहेत. इम्पॅक्ट दाखवतील का? बॉलरने इम्पॅक्ट दाखवलाय पहिल्याच बॉलवर, आता बॅटर इम्पॅक्ट दाखवतील का? इम्पॅक्ट वर्सेस इम्पॅक्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 विकेट ज्या लगातारच्या आलेल्या आहेत त्यांनी थोडासा दबाव निर्माण केलेला आहे, परंतु पाहूयात समीर यांचा उल्लेख आम्ही त्याच करता केला होता. विकेट घेण्यामध्ये पटाईत आहेत हे बॉलर आणि विकेट त्यांनी घेतलेली आहे. यानंतर विदर्भ विरुद्ध कोकण अशी मॅच आहे आणि पहा कोकणचे कॉमेंटेटर, कोकणचा कोहिनूर कॉमेंट्रीच्या प्रशांत दादवडे सर आणि दुसऱ्या बाजूला व्हॉइस ऑफ विदर्भ ओम सोनुने सर. म्हणजे ज्या प्रांतातील टीम त्या प्रांतातील मात्र समालोचक सुद्धा अरेंज केलेले आहेत. सचिन सरांचं त्याकरताच कौतुक करावं लागेल. नव्यात मॅचच्या दिशेने समीर यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी पुनश्च एकदा. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग नाही झालाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय, 1 रन तिकडे मिळेल. ही अशी मॅच आहे जिकडे 1-1 रन सुद्धा खूप महत्वाचे आहेत. विकेट जर आणखी काही आल्या तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. पहिल्या ओव्हरला 15 म्हणजे पहिल्या 5 बॉललाच 15 आल्यानंतर 2 विकेट आल्या सुद्धा आणि KM फायटर खराडी सुद्धा एक चांगली लढत इकडे पाहायला मिळते. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. एजाज कुरेशी इंदापूर पुणेचं नाव, पुणे जिल्ह्याचं नाव जगभरामध्ये नेणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील मात्र महत्त्वाचं नाव आणि त्याचबरोबरीने भारतीय टेनिस क्रिकेटमधील लाभलेले आघाडीचे डावखुरे आताचे बॅटर म्हणून एजाज कुरेशी यांचं नाव कित्येक वर्ष आपण घेतोय. तेच बॅटिंगला आलेले आहेत या महत्त्वाच्या मॅचमध्ये. ओमकार जगदाळे जोडीला आहेत. खराडी विरुद्ध चरोली अशी सुद्धा लढत पाहायला मिळते. KM फायटर विरुद्ध श्रीतेज 11 चरोली पुणे यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. लांबून खेचण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. समीर जगताप हे विकेट टेकर आहेत आणि आणखीन एक विकेट, मोठी विकेट घेतली आहे कारण एजाज कुरेशी आउट झालेले आहेत. मॅच ऑन आहे. लांब होता चेंडू आणि तो खेचून मारण्याचा प्रयत्न केला एजाज कुरेशीनं. तो प्रॉपर स्लॉक करण्याचा प्रयत्न करत होता पण थोडासा उशीर झाला त्याला, पण टायमिंग परफेक्ट मिळालं नाही. अधिक लवकर खेळायला पाहिजे होता हा फटका, पण लेट झाला आणि त्यामुळे वरची कड लागली आणि स्क्वेअर लेगला एक सोपा कॅच होता. इथे रंगत निर्माण होणार आहे या मॅचमध्ये. लो स्कोअर मॅच आहे, कमी धावसंख्येवरती मॅच आहे, पण मृत्युंजय किंवा श्रीतेज संघ हे लढवय्ये संघ आहेत. लढाऊ बाणा यांच्यामध्ये सातत्यानं दिसतो, त्यामुळे ही मॅच ते अशी सोपी सोडणार नाहीत आणि ते चित्र दिसते. पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा विकेट काढत पलटवार केलेला आहे इथे आणि हा घात प्रतिघातचा खेळ सातत्यानं सुरू राहणार आहे. गोलंदाजी मार्कवरती अल्ताप आलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शरद सरांचंही कौतुक करावं लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं सोपी गोष्ट नाही आहे आणि सगळ्या टीमचं कौतुक करावं लागेल. आकाश भाऊ आपलंही स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी महत्वाची मॅच. हो यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, टायमिंग नाही झालंय, रनआउटची संधी. हो कदाचित गॅदर झाला असता बॉल तर इकडे रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट येऊ शकली असती. एक चावींचा बंच आहे, गुच्छ आहे, तो हरवलेला आहे. जर कुणाला सापडलं तर आमच्यापर्यंत त्या आणून द्या किंवा आम्हाला माहिती कळवा. इकडे दबाव निर्माण केलाय, दबाव भल्यांवर येतो आणि दबाव आल्यानंतर परिस्थिती थोडीशी वेगळी असते, त्याला हटवावं लागतं. विकेट कशा आल्यात हे समीर आले आणि आणखी दबाव वाढवलाय. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. थ्रोही केलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते. 17 वरी धावसंख्या आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15, या ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलला फक्त 2 विकेट सुद्धा घेतल्या. समीर या टीमसाठी किती महत्वाचे आहेत त्यांनी पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर KM फायटर खराडी यांच्यातील सुरू असणारी मॅच.
दोन बलाढ्य टीम मधील बलाढ्य अशी मॅच आणि तशीच चालली आहे. फक्त 48 करायच्या आहेत, परंतु जरी ते 48 फक्त वाटत असतील तरी देखील संघर्ष तर आहे, त्या करावे तर लागतील प्रशांत सर. त्याच्यासाठी बॅट टायमिंग करावं लागेल, फुटवर्क करावं लागणार आहे, कारण त्या सहजासहजी सुद्धा मिळणार नाहीयेत. ओ याही वेळेला जास्त शफल झाले. बॉल यष्ट्यांच्या वरून जातोय, यष्ट्यांच्या वरून गेलाय, डॉट आलाय. काय बॉलिंग केली आहे समीर जगताप यांनी. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन दिल्या आणि या मॅचला ऑन केलंय. 48 करायच्या, 2 ओव्हर नंतर 17 विकेट 3 आल्यात. नरेश सर काय म्हणाल? 7.75चं नेट रन रेट अजून हवाय, आस्किंग रन रेट अजून हवाय. तर केएम फायटर 17वरती 3 आहे. जी परिस्थिती या ठिकाणी जर बघितलं आपण तर श्रीतेज पुणे संघ होता 29 आणि केएम फायटर्स कराडे संघ आहे 17. पण तिथून पुढे जे 4 षटकांमध्ये केएम फायटर्सनं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, सलग 6 षटकांपर्यंत तसंच वर्चस्व श्रीतेज हमराज संघाला इथे ठेवायचंय, तेव्हा ते विजयाच्या अधिक जवळ जाऊ शकतात. आता त्यांनी कुठेतरी सुरुवात केलेली. पहिल्या षटकामध्ये धावा ज्या अधिकच्या खर्च केल्या होत्या त्या इथं रोखलेल्या आहेत आणि यापुढेच विकेट देखील त्यांना मिळालेले आहेत. समीर जगतापची चांगली गोलंदाजी राहिली. मनोज साठेला आता पहिलं षटक दिलेलं आहे, विशेषतः टेप बॉल ओव्हर, अर्थातच ISPL बॉल ओव्हरसाठी मनोज साठेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 17वरती 3 केएम फायटर्स. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. या दबावाला आणखी वाढवण्याची संधी मात्र इकडे श्रीतेजकडे सुद्धा आहे. ISPL बॉल आलाय, परंतु दोन्ही संघ बलाढ्य आहेत. अल्ताफ एका बाजूला आहेत, ओमकार जगदाळे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्त्वाचं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत मनोज साठे. एक बॉल अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे आणि या स्पर्धेने काय मॅचेस दाखवल्यात गेल्या काही दिवसामध्ये. सकाळपासून रात्रीपर्यंतचा प्रवास देखील 2-2 हाफमध्ये ही स्पर्धा देखील होताना पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांसाठीची स्पर्धा पाहायला मिळाली, व्यावसायिक गटाची स्पर्धा आपण पाहतोय. महत्त्वाचं षटक घेऊन ISPL बॉल घेऊन दाखल होताना पाहायला मिळतात मनोज. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला खेळणे मिड विकेटच्या दिशेने. तिकडे 1 रन घेतली जाणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 वर ही धावसंख्या आहे. पुण्यातील मागील हंगामामध्ये मी कासिफ संगम यांना सुद्धा हा बॉल टाकताना जबरदस्त गोलंदाजी करताना पाहिलं होतं आणि बरेचसे गोलंदाज आता हे स्पेशलिस्ट झालेत. जसं आपण काल मयूर वाघबारे यांना देखील पाहिलं. या बॉलवर खूप चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज किंवा आता ती एक संधी आहे. हा बॉल तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळा, तुमची एक जागा टीममध्ये बनू शकते. आता ओमकार जगदाळे, अल्ताफ त्यांच्या जोडीला आहेत. लक्ष मोठं नाहीये, परंतु सोपं सुद्धा नाहीये. खराब बॉल, फुल टॉस केला, परंतु विकेट येताना पाहिला मिळते. सेलिब्रेशन मनोज साठे यांचं इकडे पाहिला मिळालं. हा बॉल फुलटॉस होता, दिशा देण्याच्या प्रयत्नात आलीये विकेट. फुलटॉस बॉल म्हटलं की फलंदाजासाठी मेजवानी असते आणि या मेजवानीवरती ताव मारायचा प्रयत्न केला फलंदाज ओमकार जगदाळेनं, पण इथे खाना खराब झालेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप सुंदर कॅच पकडला गेला आणि चौथा फलंदाज केएम फायटर्सनं गमावलेला आहे. तिसऱ्या पंचांकडं मागणी केलेली आहे. पंचांचा बादचा तर कॉल आहेच आहे, पण आता तिसरे पंच इथे काय निर्णय देत आहेत, ओव्हर द वेस्ट आहे का हा चेंडू, हे तिसऱ्या पंचांकडून तपासून बघितलं जात आहे. स्क्रीनवरती देखील ही दृश्य आपल्यासाठी आहेत. चेंडू खेळताना तो कुठे खेळलेला आहे, किती वाकलेला आहे, किती फेअर डिलिव्हरी आणि परतावा लागेल आता इथे फलंदाजाला. चौथा धक्का केएम फायटर्स कराडी संघाला. आणखीन एक विकेट आलेली आहे. ही मॅच दिसते तशी आता सोपी राहिलेली नाहीये. बघता बघता 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. हा फुलटॉस बॉल त्याला दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आणखीन एक बाद झालेले आहेत. अल्ताफ तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे आणि त्यांची साथ देण्यासाठी आता आलेत. अभिजित तिवारी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सामना चांगला रंगलाय. पहिल्या 5 बॉलला 15 झाल्यात आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळाल्या. आणि म्हणून तर म्हणतात ना, या क्रिकेटच्या खेळात प्रशांत सर, वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं असतं. आज नक्कीच आम्ही आनंद घेतोय. प्रशांत आदवडे सरांसारख्या दिग्गज समालोचकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नरेश डोमे सरांसारख्या आमच्या सिनियर समालोचकांबरोबर देखील समालोचन करण्याची संधी मिळाली. आज ओम आमच्याशी जुडले जात आहेत. एक खेळमेळीचं वातावरण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळालं.
चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली खरी, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. मॅच बनली आहे. त्याचं कारण आहे विकेट आलेले आहेत. 48 करायच्या होत्या, 19 झालेल्या आहेत. या षटकातील 3 बॉल अजूनही बाकी आहे. मनोज साठे, प्रयत्न त्यांचे हेच आहेत, आणखी चांगली गोलंदाजी करायची, परंतु बॅटर देखील काही कमी नाहीयेत. हो, इकडे थोडासा वेग वाढवायला गेले आणि त्याच्यामुळेच इकडे टप्प्यावरचं नियंत्रण हरवलं होतं. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या 20 वर अजूनही पाहिजे 28. 21 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 4 विकेट माघारी परतल्या आहेत. चांगला सामना चाललाय. सगळं काही या स्पर्धेमध्ये आलबेल पाहायला मिळत आहे. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगले प्राईज, चांगल्या ट्रॉफी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. यावेळेला ढकललाय बॉल, थोडासा पुढे होता, कव्हरच्या दिशेने ढकललाय. तिकडे महेश नानगुडे आहेत. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल. थोडंसं संयमाने बॅटिंग सध्या अभिजित तिवारी आणि अल्ताफ हे दोघेही करताना पाहायला मिळत आहेत. 21 वर ही धावसंख्या आहे. 20 बॉलमध्ये 27. विकेटच्या शोधात बॉलर आहेत, परंतु फलंदाज सुद्धा संयमाने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. ही मॅच कमी धावसंख्येमध्ये सुद्धा रंगली. क्रिकेटचा खेळ आहे, मोठ्या धावसंख्येमध्ये सुद्धा रंगतो आणि छोट्या धावसंख्येमध्ये सुद्धा रंगतोच. यावेळेला लॉफ केलाय, फटका खेळला खरा, परंतु हा फटका फसलाय, परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्नही फसला आणि असं वाटत होतं आता कॅच होईल की काय, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार येताना पाहायला मिळतोय. निश्चित लॉफ केला होता, इलिव्हेशन जास्त मिळालं होतं. वासिक थोडासा पुढे होता, त्याने व्यवस्थितपणे मागे यायला हवं होतं. चेंडूच्या सीमारेषेच्या लांबीचा पूर्ण फायदा त्यांना उठवता आला नाही आणि मला वाटतंय कॅच हा सुटला आणि त्याचबरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील पडलेला आहे. 6 धावा. इथे एवढे मोठे फटके श्रीतेज पुणे संघाला परवडणार नाहीये. आता पाठीमागे खेळायला गेले, चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते. मागील षटकाराने थोडासा दबाव हटवलाय आणि पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर विकेट 4 आल्यात. धावसंख्या 27. 3 ओव्हरमध्ये पाहिजे 21. म्हणजे मॅच तर अजूनही संपली नाहीये. जर का काही विकेट घेतल्या मॅचमध्ये श्रीतेज 11 सुद्धा येऊ शकते, परंतु चांगली स्थिती सध्या KM फायटर खराडीची सुद्धा आहे. 3 ओव्हर संपल्यात. येणाऱ्या 3 ओव्हरसाठी मुख्य समालोचक म्हणून अलंकारित शब्दांचा महाराष्ट्राचा बादशाह नरेश डोमे सर. 9 धावांची सरासरी आहे. धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. 7 धावांची सरासरी इथून पुढे आवश्यक आहे KM फायटर्सला प्रत्येक षटका पाठीमागे. त्यामुळे मॅच एवढी मोठी नाही. करंट रन रेट त्यांचा 9च आहे आणि त्यांना अपेक्षित 7 आहे. 7 धावांची सरासरी आहे. त्यामुळं इथं मी तर म्हणलं ड्राईव्ह सीटवरती KM फायटर्स आहे, पण 4 विकेट त्यांच्या ज्या पडलेल्या आहेत त्या 4 विकेट्समुळं कुठेतरी संशयाची पाल चुकचुकते आणि त्यामुळं इथे श्रीतेज देखील कमबॅक करू पाहते, कारण 1-2 विकेट त्यांना मिळाल्या की ते मॅचमध्ये सरळ घुसणार आहेत. पण एखाद दुसरा मोठा फटका हा श्रीतेजला मॅचपासून दूर पण नेणार आहे. त्यामुळे इथे अत्यंत जबाबदारीनं दोन्ही संघांना खेळायचंय. विकेट पडू द्यायची नाही, मोठा फटका खेळायचा आहे, हे KM फायटरसाठी गरजेचं आहे. तर विकेट घेत मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवायचंय, हे हमराज श्रीतेज पुणे संघासाठी गरजेचं आहे. नवीन गोलंदाज उजव्या दिशा बाहेर जाणारा चेंडू, ओहो हो वाईड आहे, मात्र लगेचच रेफरल कॉल येतोय ऋषी जोरी यांचा. अतिरिक्त धाव तर रोखायच्याच आहेत, कारण तुमच्याकडे बॅलन्स आता फार छोटा नाही. एक बघितलं असेल चंदू सर की ज्यावेळेस यष्टिरक्षण करताना ऋषी जोरी यांना दोन्ही पाय अजिबातही उचलले नव्हते, हात फक्त लांब करून चेंडू काढून घेतलेला आहे. बघायला मिळेल आपल्याला टप्पा कुठे पडतोय, त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन काय, रिलीज पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे आणि मला वाटतंय त्याचा ऑफस्टम्प तर शो आहे. आणि पहा ऋषी जोरी पाय जागेवरच आहे, दोन्ही पाय जागेवरच आहे आणि मग त्याने चेंडू एस्टनच्या पाठीमागे अडवलेला आहे. वाह, यष्टिरक्षण अप्रतिम आहे. बाकी चेंडू तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आपल्याला प्रतीक्षा आहे की रिलीज पॉइंटला तो शफल आहे का हे बघितलं जातं. त्याच्यानंतर हलकासा पाय त्याने ऑफस्टम्पवरती घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. इथे हलकासा ऑफस्टम्पवरती जो पाय होता त्यामुळे रीच वाढलेला आहे आणि तेवढा बाहेर जाऊ शकतो चेंडू, हे महत्त्वाचं आहे. अलीकडे वाईडचे नियम खूपच स्ट्रिक्ट झालेले आहेत. आहा, सुंदर फटका आहे. मागचा वाईड नाही मिळाला, पण इथे 6 मिळाल्यात. खणखणीत षटकार.
चुकीला माफी नाही आहे. फुल टॉस करून बसले आणि मग काय बॅटरने या बॉलला सीमारेषच्या पलीकडे फेकून सुद्धा देताना पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं नाही आहे, परंतु त्याच्यात जर अशा प्रकारचे काही बॉल आले बॅटिंग टीम मॅचमध्ये येणार आहे. तो ऑलरेडी मॅचमध्ये होते. या षटकाराने पुन्हा आणखी मॅचमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. दबावाला थोडंसं हटवलंय. श्रीतेज पुण्याला एवढीशी पण चूक नाही करायची, गोलंदाजाने एवढीशी पण चूक नाही करायची आहे आणि असे मोठे फटके तुम्हाला खूप लांब घेऊन जातील या मॅच पासून. वाह वाह, पुन्हा चांगला चेंडू आहे. इथे यष्ट्या उडवल्यात, पण तिसऱ्या पंचांकडे जावं लागणार आहे अक्षय निर्मल सरांना. पुन्हा एकदा थर्ड अंपायर साठी डिसिजन जातोय. 33 वरती 4 आहेत. 5.63 ही सरासरी जिंकण्यासाठी अपेक्षित आहे. थोडीशी आघाडी जरूर आहे इथे KM फायटर्स कडे, पण इथे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. ललित चौधरी असतील गोलंदाज. ऋषी जोरी तात्काळ यष्टीरक्षण करण्यामध्ये वापकपगार आहे. विशेष म्हणजे ऋषी जोरी सरांचं यष्टीरक्षण जितकं वेगवान आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा तितकाच दर्जेदार यष्टीरक्षक आहे, त्यामुळे पुढे तो वारसा पुढे येणार आहे. ऋषी जोरी किंवा जोरी कुटुंबातून कोणीतरी पुढे टेनिस क्रिकेट चालवणार आहे. तो लेदर बॉलचा सध्या सराव करतोय, पण लेदर बॉलमध्ये जरी आला तरी क्रिकेटचा वारसा पुढे चालू राहणार आहे. माझ्या वडिलासी मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाणं म्हणजे ही पांडुरंगाची सेवा असू शकते. थोडासा पुढे होता फलंदाज यष्टीरक्षक, पण तो मागे पोहोचलेला आहे. यावेळेस पाहायचंय पंचांसाठी थोडासा चॅलेंजिंग डिसिजन आहे तो, पण इथे खरं तर सूर्यनारायण आपली भूमिका बजावणार आहे. महत्वाची भूमिका सूर्यनारायण बजावणार आहे, कारण जी सावली आहे ती सावली खूप महत्वाची आहे. जे बॅट हवेत आहे की जमिनीवरती हे सावलीवरून लक्षात येणार आहे आणि फेर नॉट आउट असेल. आणि पंचांना या गोष्टींचा खूपच उपयोग होतो. खरं तर हे लॉजिक असतं आणि लॉजिकचा वापर करावा लागतो. जाऊया मैदानामध्ये. इथे उजवाईच्या बाहेर आहे आणि कड घेऊन चेंडू विसावलेला आहे स्लिपच्या हातामध्ये. 5वा धक्का. वा, एक षटकार आल्यानंतर पुन्हा ट्रॅकवर आलेले आहेत. चांगली गोलंदाजी आता होऊ लागलेली आहे. लोहगावचा जादूगर म्हणून ओळखलं जातं ललित यांना, आणि त्यांच्याकडून स्लीप खूप कमी वेळा पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ती तैनात केली, त्यांच्याकडेच मात्र हा बॉल जाताना पाहायला मिळतोय. कटर्स खूप चांगले आहेत. बॉलला बाहेर जरूर टर्न करण्याचा प्रयत्न, तिकडनं सुद्धा या बॉलच्या दिशेने ते गेले आणि स्लीपमध्ये पकडली गेली. कॅच, विकेट आलेली आहे. म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. 14 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 14 बॉलमध्ये रन करायचे आहेत ते 15 करायचे आहेत. जरी लक्ष मोठं नसेल तरी अशा प्रकारचे काही डॉट बॉल, काही विकेट आल्या नरे सर, मॅच अजूनही बनू शकते. विकेट्सच आता विकेट्स काढल्याशिवाय तरुणोपाय नाही. ही मॅच जिंकायची असेल तर तुम्ही डॉट टाकू शकता 2-3, पण एखादा मोठा फटका लागला की ते षटकाचं जे समीकरण आहे ते लेवलमध्ये येतं. पण विकेट काढल्या तर धावा रोखता येतात, त्यामुळे विकेट्स इथे काढणं गरजेचं आहे. 5 विकेट तर आलेले आहेत. उजवाईच्या बाहेर हवेमध्ये चेंडू जरूर आहे. स्क्वेअर लेग लक्षित रक्षक मिड विकेट वरून धावत येणार आहे. एकच धाव प्राप्त होते. काय मॅच आहे खरं तर. ह्या खेळपट्टीवरती फलंदाजांनी अक्षरशः हैदोस घातलाय, धिंगाणा घातला. मी तर म्हणेल पुढे जाऊन नंगा नाच केलेला आहे फलंदाजांनी. गोलंदाजांना इथे संधी मिळालेली नाहीये, पण ही मराठीची परिभाषा आहे समजून घ्या. पण आज या विकेटवरती गोलंदाजांनी कमाल केलेली आहे. काय कमाल गोलंदाजी आहे. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाज चालले, या मॅच मध्ये पुन्हा गोलंदाज टिचून गोलंदाजी करतात. नाकात दम आणतायत फलंदाजांच्या, मजा येते. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आहे. इथे कनेक्शन मिळालेलं नाहीये. का असं वाटायला चेंडू अवघड का झालेत? काल सोपे होते ते, आज अवघड का झालेत? यस, क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. आपण पाहिलं 6 बॉल 6 षटकार आले आणि दुसऱ्याच मॅचमध्ये 6 बॉल 6ची मॅच सुद्धा चांगलीच बनताना पाहायला मिळाली. परंतु नरेश डोमे सरांबरोबर कॉमेंट्री करण्याची एक वेगळीच मजा असते, एक वेगळा फ्लो त्यांचा असतो. आणि इकडे देखील जर पाहिलं तर ललितने एक खराब बॉल टाकला खरा, परंतु त्याच्यानंतर शार्प लेग ब्रेक होते ना, ते मात्र जबरदस्त राहिले आणि ह्या मॅचला कुठेतरी ऑन करताना पाहायला मिळतात. 12 मध्ये 14 पाहिजेत. या दिसाला जरी छोट्या वाटत असतील तरी देखील त्या तेवढ्या छोट्या नाही आहेत. मॅच त्याच्यामध्ये देखील बनताना पाहायला मिळते. आणि बॉलिंगसाठी
गोलंदाज आशुतोष अंबपकर असेल गोलंदाज. अजून एक ठेवणीतला खेळाडू ऋषीदादा जोरी यांनी बाहेर काढलेला आहे, आशुतोष अंबपकर. बघूया. 34 धावा, 5 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 7 धावांची सरासरी अपेक्षित आहे. जी मगाशी 9.5ची सरासरी होती ना, 9ची सरासरी होती जी राखली होती KM फायटर, ती थोडीशी खाली आलेली आहे, पण आस्किंग रन रेट 7च आहे. आशुतोष अंबपकर गोलंदाज असेल. फलकावरती धावा 34, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अब्दुल रज्जाक फलंदाज आहे. अभिजित तिवारी फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडला KM फायटर्स कराडी संघ. खुल्या गटामध्ये खरं तर त्यांच्या डेअरिंगचं कौतुक करायचे मला KM फायटर खराडीच्या खेळाडूंचं. ही टीम लोकल टीम आहे. खराडी आणि त्या परिसरातीलच खेळाडू, म्हणजे इवन 2-2.5 किलोमीटरच्या परिसरातले सगळे खेळाडू आहेत. त्याच्या पुढे जाऊन एकच खेळाडू आलेला आहे, तो म्हणजे एजाज कुरेशी. पण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ऑल इंडिया ओपन पूलमध्ये एंट्री करणं आणि तिथे मोठ्या संघांना त्रस्त करणं, हे डेअरिंगचं काम आहे. मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाउट डेअरिंग, आणि डेअरिंग KM फायटर्सने केलेली आहे. आपल्या गुणवत्तेला त्यांनी इथे पूर्ण न्याय दिलेला आहे आणि पूर्ण क्षमतेनं ते इथे स्वतःला आजमावतायत. हे महत्वाचं आहे. धाडस नाही केलं तर तुम्ही यशस्वी कधीच नाही होणार. ज्यांनी आतापर्यंत धाडसी तर्क लावलेले आहेत तेच शास्त्रज्ञ झालेले आहेत. काहींना जीव गमवावा लागलाय या धाडसामुळं, पण धाडसाशिवाय यश नाही मिळणार. धावफलकावरती धावा 35 आहे. 1 धावेची पुढे वाढ मिळेल, 36 वरती पोहोचेल. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आशु अंबपकरचं षटक सुरू झालेलं आहे. 2 धावा जरूर इथे या षटकामधून प्राप्त होत आहेत. मात्र आशु अंबपकर याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन भरपूर आहे. त्याच्याकडं भरपूर अशा प्रकारचे चेंडू आहेत की तो फलंदाजांना अवाक करू शकतो, फलंदाजांना तो असं हडबडून टाकू शकतो. तर पाहायचंय अभिजित तिवारी समोर तो अशा प्रकारचा कुठला चेंडू त्याचा आणतोय आणि या मॅचला पुन्हा कलाटणी देतोय. विकेट्स पाहिजेत. एका बाजूला मृत्युंजय अर्थातच श्रीतेज पुणे संघाला, तर KM फायटर्सला थोड्या धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका सुद्धा गोलंदाजांच्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकतो, ब्रेक करू शकतो कॉन्फिडन्स. पण तो फटका खेळणं इथं खूप कठीण झालेलं आहे. म्हणजे सलगपणे आम्ही पाहिले मगाशी ज्यावेळेस नुकताच सामना सुरू झाला तर वासिक शेखने एवढी बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. आता तुम्ही बघताय की 2 षटकं होत आहेत, 10 चेंडू होत आहेत, तरी चौकार षटकार बघायला मिळत नाही. एवढी दुर्मिळ ही गोष्ट झालेली आहे. हा बदल झालेला आहे. आणि का झालाय बदल, तर काही खेळपट्टीने काही वेगळं रूप धारण केलंय का? बिलकुल नाही. वातावरणामध्ये अचानक बदल झालाय का? बिलकुल नाही. पण खेळाडूंच्या धारिष्ट्यामध्ये, त्यांच्या धाडसी खेळामध्ये आमूलाग्र बदल आहे. हो, इथे चुकीचा बॉल होता, चुकीचा फटका खेळला. सरळ उभा राहिला असता तर वाईट निश्चित मिळाला असता. पण त्याला दुर्बुद्धी म्हणता येईल या गोष्टीला, की मी आता रिव्हर्स खेळतो आणि चेंडू गेलेला आहे तो डावेष्टीच्या बाहेर. चांगला चेंडू आहे. 36 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये आशु अंबपकर. हे महत्वाचं असतं, प्रीडिटरमाइंड असतो खरं तर रिव्हर्स स्वीप. वाह वाह वाह, हे बॉल आहे, चकित करतात, ते उभे करून ठेवतात फलंदाजांना. आशु अंबपकरला काढलं होतं इथे गोलंदाजीला मोक्याच्या क्षणी ऋषी जोरीनं, आणि त्यानं इथे अजून आव्हान खडतर बनवलेलं आहे. 8 धावांची सरासरी, जो सुरुवात झाली षटकाची त्यावेळेस 7ची सरासरी पाहिजे होती, आता 8ची आहे. हा आलेख बघा कसा खाली आला. दोन्ही संघांचा खाली आला, एकाच संघाचा नाहीये. जी हिरवी लाईन आहे ती सुद्धा नंतर खाली येत गेलेली आहे, निळी लाईन पण खाली येत गेलेली आहे. दोन्ही संघांना शेवटच्या टप्प्यामध्ये धावा काढणं कठीण गेलेलं आहे. इथे फटका तर आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे कॅच होईल आणि अजून एक फलंदाज बाद. 6वा धक्का काम करून दिले आशु अंबपकरनं. वा वा वा, याला म्हणतात मॅच. काय जबरदस्त मॅच चालली आहे. सहजासहजी हार कोणीच मानत नाहीये. 9 बॉलमध्ये 12ची आवश्यकता. कोल्हापूरच्या हातकलंगनेवरून आशुतोष अंबपकर आलेत पुण्यामध्ये, आणि मला का पुण्यात बोलवलं गेलेलं आहे, आशुतोष अंबपकरने या ठिकाणी दाखवलेलं आहे. यावर्षी कोलगेट मैदानामध्ये पावसाळ्यात आले होते, ज्यावेळेला आशुतोष 5 विकेट एकाच डावामध्ये घेतल्या होत्या. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज सुद्धा कोल्हापूरचा हा गोलंदाज काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये नरेश ढोमे सर जाऊन पोहोचलेली आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच आहे, कारण एका बाजूला विकेट गेल्यात, एका बाजूला जर पाहिलं तर रन जास्त नाही पाहिजेत. मॅच मधील उत्कंठा आणखी वाढली आहे. प्रहार प्रीमियर लीग मधील एक जबरदस्त सामना. मुठीत धरून माती घेतली शपथ रनाची,
पावलांनी मोजली वाट काट्या कुट्यांची. वाट सोपी नाही, ही काट्या कुट्यांची वाट आहे, अवघड वाट आहे आणि अवघड वाटेवरून विजयाचा सूर्य निर्माण करायचा आहे दोन्ही संघांना. त्यामुळं मॅच मजेशीर मॅच आहे, रोमांच निर्माण करणारी मॅच आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत, मात्र 8 धावांची आवश्यकता आहे. 12 सरासरी 9 वरती पोहोचलेली आहे. इथे चांगला फटका, मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण, धावा 4. या चुका परवडणार नाहीत. थोडीशी आघाडी होती इथे मृत्युंजय श्रीतेजकडं, मात्र एका चौकाराबरोबर कॉन्फिडन्स 7व्या मजल्यावरती केएम फायटर्सचा. काय चाललंय या मॅच मध्ये, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी चरोली तर कधी खराडी, अशीच ही मॅच जाताना पाहायला मिळत आहे. अथर्व बॉलच्या दिशेने आले करे, त्यांचा तोल गेला तिकडे, बॅलन्स नाही झालं आणि हा चौकार गेला. जिकडे 1 यायला पाहिजे होता तिकडे 4 आलेला आहे. परंतु मॅच मधील उत्कंठा अजूनही कायम आहे. 7 बॉल मध्ये 8 करायचेत. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा चरोलीला सुद्धा मॅच मध्ये आणेल. परंतु खराडीची परिस्थिती सध्या चांगली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट, 2 चौकार, बॅक टू बॅक 2. इथे विजय अधिक सुकर केलेला आहे, जो अवघड झाला होता. आता ही वाट सोपी बनवलेली आहे केएम फायटर्सनं. काय मारलाय रिव्हर्सचा फटका, कोंडी पूर्णपणे या ठिकाणी कोंडी फोडलेली आहे. कदाचित या अगोदरच्या बॉलवर 1 रन आला असता तर स्ट्राईकवर ते नसते आले. परंतु क्रिकेट आहे, जर तर नाही चालत. आणि एका बाजूला सौरभ जे आहेत, सौरभ दोडके यांच्या बॅटमधून आलेले आहेत लगातारचे 2 चौकार. या मॅचला मात्र एका बाजूने झुकवताना पाहायला मिळाले. 6 मध्ये 4 पाहिजेत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. आशुतोषच्या या षटकात 10 रन आलेले आहेत आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच. परंतु लोहगावचा जादूगर अजून आहे ना बॉलिंगला आणि तेच आलेले आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे याही परिस्थितीमध्ये मॅच रंगवण्याची. पाहूया काय होणार. पहिला सामना आजचा नरेश सर चांगला रंगलाय. 4 धावांची गरज आहे. ज्वालामुखीच्या राखेतून उठलेले अंगार आम्ही, विझवायला येणाऱ्यांना पेटवणारे ज्वार आम्ही. फलकावरती धावांची संख्या 44 आहे, फक्त 4 धावा पाहिजेत. ललित चौधरी गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच षटकामध्ये 7 धावा घेत 1 गडी बाद केलेला आहे. अब्दुल रज्जाक, सौरभ दोडके गोलंदाजी मार्कवरती 44 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये आहे. केएम फायटर्स कराडी मैदानामध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. तेंडुलकरनं टाकलेली 2 षटकं आठवा, एक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, एक पाकिस्तान विरुद्ध. ओ हो, फसलेला फटका आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. ओ नो, इथे कॅच ड्रॉप होणार. कॅच होणंच गरजेचं होतं, कॅच पकडायलाच हवा होता आणि मला वाटतं श्रीतेज पुणेकडून मोठी चूक होते. 45 धावा, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव इथे प्राप्त होते. फलकावरती धावांची संख्या 45, फक्त 3 पाहिजेत. पुढे आला तो सूर मारला त्यानं, पण चेंडूवरती नजर ठेवणं किंवा चेंडू हातामध्ये व्यवस्थित पकडणं शक्य झालं नाही. अशा स्थितीमध्ये इथे कॅच पकडणं अत्यंत आवश्यक असतं. इथे जर झेल पकडला असता तर परिस्थिती आता अजून वेगळी बघायला मिळाली असते. 1-1 धाव इथे महत्वाची आहे. पाहायचंय ललित चौधरी काय कमाल करतोय. पुढे सौरभ दोडके, त्याच्या समोर अब्दुल रज्जाक नॉन स्ट्राईक एंडला 2 चेंडूमध्ये 8 धावा. सौरभ दोडकेने मागच्या खेचलेल्या आहे, जी मॅच फसलेली होती ती मोकळी केलेली आहे आणि आता सौरभ पुन्हा एकदा समोर असणार आहे. यावेळेस ललित चौधरी त्याच्या समोर. अब्दुल रज्जाक 3 चेंडूमध्ये 3 धावा, तो शांत आहे. यस, लेंथ बॉल खांडून काढावा लागला. पायामध्ये खोचलेला चेंडू होता आणि इथे वेळ संपलेली आहे. वेळ जर व्यवस्थित पाळली गेली नाही तर शेवटच्या क्षणी अडचण तयार होते आणि आता 1 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागणार आहे. फलकावरती धावा 45, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू आणि 3 धावा. आपल्याला माहित असेल हेनरी ओलोंगाने 1 षटक टाकलं होतं भारताच्या विरोधात. अजय जडेजाने 1 षटक टाकलं होतं. शेवटच्या षटकांमध्ये असा चमत्कार होतो बऱ्याच वेळा आणि आता तो चमत्कार ललित चौधरीकडून होणार का? 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा, कुठला क्षेत्ररक्षक आत घ्यायचा याविषयी थोडासा संभ्रम तयार झाला होता. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 38 सर्कलच्या आतमध्ये उभे केलेला आहे.
एक एक धाव महत्वाची आहे, पण मोठा फटका खेळला तर तिथे कॅचिंग पोझिशनला सुद्धा खेळाडू पाहिजेत आणि त्यामुळेच एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक डीपमध्ये, मिड विकेट क्षेत्ररक्षक डीपमध्ये आणि इथे मिड विकेटला फटका खेळला. स्क्वेअर लेगच्या थोडासा बाजूला असेल चेंडू. एक धाव आरामात पूर्ण करणार आहे. धाव फलक पुढे पोहोचतोय 46 च्या 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. एक चेंडू एखादी विकेट इथे खूप चमत्कार घडून देणार आहे. पण केएम फायटरचे दोन्ही फलंदाज शांतपणे खेळतात. विशेषतः अब्दुल रज्जाकचं कौतुक करावं लागेल, कारण या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवणं खूप कठीण आहे. त्यासाठी एक वेगळ्या ग्रहावरचा माणूस पाहिजे असतो. एक वेगळं डिझाईन मैदानामध्ये पाहिजे असतं. काही लोकांना देणगी असते, त्यांना परमेश्वराने पृथ्वीवरती पाठवतानाच ते कोल्ड ब्लडेड असतात. वास्तविक माणूस वॉर्म ब्लडेड असतो. इथे कोल्ड ब्लडेडची गरज आहे. आणि यस, इथे 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 एक धाव घेणार आहे का? घेतलेली आहे. स्कोअर लेवल मध्ये येतोय. पुढचे 2 चेंडू आणि 1 धाव. अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना टाय सोडवला तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाणार आहे. 2 चेंडू 1 धाव. काय मॅच आहे. कमी धावसंख्येवरती मॅच होती. मात्र 47 धावा या श्रीतेज पुणे संघाने बनवल्या होत्या, मृत्युंजय पुणे संघाने बनवल्या होत्या. 48 धावांचं लक्ष होतं, मात्र ते धावांचं रक्षण करण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे. अक्षरशः आपण म्हणतो ना, हाडाचं पाणी केलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी आपण म्हणतो. आणि कुठेही कमी पडलेले नाहीत मृत्युंजय तथा श्रीतेज पुणे. लढवय्या बाणा त्यांचा इथे दिसलेला आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पाहायचे कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवतायत वासिक शेख आणि ऋषी जोरी. सराउंडिंग मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आणलेले आहेत. सिली मिडॉफ आहे, सिली मिडॉन आहे, फॉरवर्ड शॉर्ट लेग आहे. पहिल्या स्लिप मध्ये खेळाडू आहे, तर त्याचबरोबर इथे दुसऱ्या स्लिप मध्ये खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेग देखील तिथे तयार आहे. आणि 2 चेंडू. ओहो, संपला सामना. केएम फायटर्स कराडी पहिल्या सामन्यामध्ये विजयावरती दस्तक देत असताना दिसत आहेत. धमाल मॅच इथे उभी करत एक नेत्र दीपक विजय इथे नोंदवलेला आहे केएम फायटर्स कराडी संघानं. काय मॅच पाहायला मिळाली नरेश सर. म्हणजे कमी धावसंख्येमध्ये सुद्धा एक चांगला सामना पाहायला मिळाला. कोंडी केली होती शेवटच्या क्षणापर्यंत. थोड्याशा काही चुका सुद्धा झाल्या आणि एक खराडी टीमने सांगितलंय व्यावसायिक गटामध्ये सुद्धा आम्ही आलोय आता आणि दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक पहिल्याच मॅचमध्ये. आणि जबरदस्त पहिल्यांदा गोलंदाजी त्यांनी चांगली केली, मग फलंदाजी चांगली केली. थोडासा प्रतिकार चांगला होताना पाहिला मिळाला. काही बॉलरने खूप चांगली बॉलिंग सुद्धा केली आहे इकडे श्रीतेज टीमसाठी सुद्धा, परंतु या मॅचला जिंकलं जात आहे. आणि चांगल्या पद्धतीने मात्र या मॅचला जिंकत आत्मविश्वास कमावलाय. कसं होतं माहिती का, तो काय पकडतो माहिती का, तुम्ही कॅच पकडलेले तुम्ही रनआउट काढलेले तो पण काढतो. वासिक शेख 16 धावा, अथर्वकडच्या 13 धावा. बाकी कोणी फलंदाज फार मोठी कामगिरी नाही करू शकला. 47 वरती थांबले होते. गोलंदाजांनी आज शोएब सिसोदिया यांनी कमालीची गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये 3 धावा 2 विकेट. शिवाजी ढाले 1 षटकामध्ये 9 धावात 1 विकेट. तर सौरभ शिंदे 6 धावात 1 विकेट. राहुल यादव 9 धावात 1 विकेट. तर केएम फायटर खराडीची फलंदाजी पाहिलं. सौरभ दोडके उभा राहिला 5 चेंडूमध्ये 15 धावा. तर सौरभ शिंदे 4 चेंडूमध्ये 9, अल्ताफ पन्वर 8 चेंडूमध्ये 9, अभिजित तिवारी 7 चेंडूमध्ये 7, समीर जगतापचे चांगली गोलंदाजी राहिली 2 चेंडूमध्ये 2. त्यांनी आव्हान निर्माण केलं होतं. मनोज साठे, अशु अंबपकर, वासिक शेख हे दोघं थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले, कारण आस्किंग रन रेट थोडासा कमी होता आणि त्यामुळेच या सामन्यामध्ये मोहोर उमटवली विजयाची केएम फायटर्स कराडी संघानं आणि पहिला विजय आपला इथे निश्चित केलेला आहे. या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच होता